मार्क याचा 4था अध्याय 35व्या वचनापासून, त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता, तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळल्या होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वारमावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा रहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. Father, once again in Jesus' name we thank you for your presence. पिता, पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावाने आम्ही धन्यवाद देतो तुझ्या उपस्थितीसाठी. This morning we commit ourselves at your feet ही सकाळची वेळ आम्ही आमच्या स्वतःला आपल्या चरणी and we सोडतो ask for your blessing. आणि आम्ही आपले आशीर्वाद मागतो. प्रभू, Bless this morning service. ही सकाळची सभा आपण आशीर्वादित करा. Without your blessing we cannot receive. आपल्या आशीर्वादाशिवाय आम्हाला कुठलीही गोष्ट प्राप्त होत We नाही. ask for your blessing. आम्ही मागतो परमेश्वर आपले आशीर्वाद. We ask for your anointing. आम्ही मागतो परमेश्वर आपला अभिषेक. We ask you to speak to each one of us. आम्ही मागतो परमेश्वर की आम्हा प्रत्येकाशी तू बोल. प्रभू, Lead us and guide us. आम्हाला चालवा, आम्हाला मार्गदर्शन As we करा. commit this morning, जसं ही सकाळची सभा आम्ही सोपवतो bless the reading of the scripture की जो शास्त्र भाग वाचला त्याला आपण आशीर्वादित करा and reveal your secret to us. आणि आपलं ते गुप्त जे काय प्रकटीकरण आहे ते आम्हाला तुम्ही In Jesus' समजवा. name we pray. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. This chapter speaks to us हा अध्याय आमच्याशी बोलतो that Jesus told the disciple. की येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना Now, म्हणाला, after 5,000 people ate food, आता 5,000 लोकांनी जेव्हा अन्न खाल्ल्यानंतर miracle took place, तिथं चमत्कार घडला and Jesus told his disciple. आणि येशू ख्रिस्त त्यांच्या शिष्यांना म्हणाले, Today, आज तुम्ही पाहता there are three type of people. आज 3 प्रकारचे लोक आहेत. First type of people who are empty and trying to gain की something. एक जो प्रकारचा पहिला प्रकारचा जो माणूस असतो की जो रिकामा असतो तो काहीतरी भरण्याचा प्रयत्न करतो. Second kind of people who are filled with blessing दुसरा प्रकारचा माणूस तो आशीर्वादाने भरलेला असतो and they go back in the world and they make their own plans. आणि ते पुन्हा जगात जातात आणि त्यांची हेतू योजना आखतात. They take the blessing from church, as this yesterday Obi said that the sovereignty of God, की जे देवाचं सार्वभौमत्व आहे receiving from God परमेश्वराकडनं स्वीकार करण्याबाबत and giving credit to the creation. आणि जे निर्मिती आहे त्याला त्यांनी ती जागा दिली. Today that's what we are doing it. आणि आज आपण ते करत आहोत. Sovereignty of God. ती सार्वभौमत्व जे There देवाचं many people receive blessing. की जेणेकरून पुष्कळशा लोकांना तो आशीर्वाद प्राप्त After होतो receiving blessing, आणि आशीर्वाद प्राप्त they want झाल्यानंतर to go and make their own plans. आणि त्यांना जायचं आणि त्यांचे स्वतःचे हेतू योजना आखायच्या That आहेत. is what you find the majority of the people. आणि बहुसंख्य लोक आपण पाहतो की असे आहेत. But there are disciples, पण असे काही शिष्य आहेत after receiving blessing, की जेव्हा त्यांना आशीर्वाद प्राप्त होतो that blessing is overflowing की जो आशीर्वाद त्यांचा बहुगुणित होऊन काटोकाट and वाहतो surrounding people are also blessed. आणि आजूबाजूची जी लोक असतात ते सुद्धा आशीर्वादित And they are होतात. standing not for themselves, they are standing also for others. आणि ते फक्त स्वतःकरिता उभा राहत नाहीत पण ते इतरांकरिता सुद्धा ते उभा राहतात. So you are in which category? तर तुम्ही कोणत्या त्या प्रकारामध्ये आहात? Are you following God तुम्ही देवाच्या मागे चालले आहात का to gain something, काही प्राप्त करण्यासाठी, or we are following God because He is God? कारण आपण त्याच्या मागे चाललोय कारण तो परमेश्वर आहे म्हणून? Are you listening? तुम्ही ऐकत आहात का? Now Jesus says, आता येशू म्हणाले, let us go to the other side. आपण पलीकडच्या बाजूला जाऊया. And Jesus took his disciple. आणि येशूंनी त्याच्या शिष्यांना पण घेऊन गेले. And the Bible says, आणि पवित्र शास्त्र म्हणतं disciple took Jesus as he was. की येशू ख्रिस्ताला शिष्यांनी येशू ख्रिस्ताला आहे तसे घेऊन गेले. When you read your Bible, it says, disciple took Jesus as he was. तुम्ही जेव्हा तुमचं पवित्र शास्त्र वाचाल त्याच्यामध्ये असं लिहिलंय की येशू ख्रिस्ताला आहे तशा परिस्थितीत ते तिथं घेऊन गेले त्याला. They took Jesus as he was. की येशू ख्रिस्ताला ते घेऊन गेले आहे तशा अवस्थेत. They took him in the ship as he was. त्या मचव्यामध्ये त्यांना घेऊन गेले आहे त्या अवस्थेत. But in between, आणि पण त्या मध्यंतरीच्या when काळात the storm came, जेव्हा ते वादळ आलं, when Jesus was sleeping, किंवा येशू ख्रिस्त जेव्हा झोपले होते, Jesus was as he was, but they changed. की येशू ख्रिस्त आहे तसेच होते पण ते बदलले.
This is what began to happen with the disciples. की ह्या गोष्टी घडू लागल्या त्या शिष्यांबरोबर. You know, many times in our life, पुष्कळशा वेळी आपल्या the जीवनामध्ये problem is Jesus is not changed, we have changed. समस्या ही आहे की येशू बदलले नाहीत, आम्ही बदललो. Hebrews 13:8 say he is same yesterday, today and forever. इब्रिकराच्या पुस्तकामध्ये म्हणले तो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. In a problem, we have turned from God. समस्येमध्ये आम्ही देवापासून मागे वळालो. In a suffering, we have turned from God. आम्ही त्या त्रासातनं देवापासून मागे वळालो. We took him as he is, as the Lord of our life. आम्ही आहे तसं त्याला आमच्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारलं. He has not changed, ते बदललेले नाही, but we changed. पण आम्ही बदललो. Sometimes our prayer is answered, काही वेळा आमचे जे प्रश्न, आमची जी प्रार्थना आहे त्याची उत्तर मिळतात, then we change. मग आम्ही बदलतो. Sometimes we are blessed, काही वेळा आम्ही आशीर्वादित होतो, then we change. मग आम्ही बदलतो. He remained the same. ते आहे तसेच He राहतात. said, I am the way I am. की तो म्हणतो मी आहे तसा आहे, I am that I am. मी आहे तो आहे. It's we change. हे आम्ही It's बदलतो. our language changes. हा आमची जी परिभाषा आहे ती While बदलते. going in the ship, perhaps they were giving testimony. की त्या मचवामध्ये जात असताना काही वेळा कदाचित ते साक्ष देत असतील Hey, how we testify, how we multiply food. की कसं त्यांनी बहुगुणितेचं कार्य केलं. My, we never saw something like that. की आम्ही असं कधीही पाहिलं नाही याच्या आधी. 5,000 people. 5,000 लोक. My, as they were giving, it was from where it was coming, we didn't know. की कुठून आम्ही जेव्हा त्याला देत होतो तेव्हा कुठून ते वाढत होतं आम्हाला Wow, माहित what a नाही. man is. काय तो मनुष्य आहे. And Jesus was sleeping. आणि येशू ख्रिस्त तिथं झोपले होते And they were looking at आणि Jesus. ते येशूकडे पाहत होते And they were talking about him. आणि ते त्यांच्याबद्दल बोलत होते. But sad thing, nobody was talking to him. पण दुःखद गोष्ट की त्यांच्याशी कोणी बोलत नव्हतं. That some of us have stopped talking to Jesus, that's why he fell asleep. की पहा आपल्यातले काही लोक आहेत की आपण येशू ख्रिस्ताबरोबर बोलणं थांबवलंय आणि म्हणून ते झोपी गेले. We think Jesus is not there, we think Jesus is sleeping because we have stopped talking. की आपल्याला असं वाटतं की येशू ख्रिस्त नाहीयेत, येशू ख्रिस्त झोपी गेलेत का, कारण आपण बोलायचं थांबलो आहोत. We have stopped talking to him. आम्ही त्याच्याशी बोलायचं थांबलो आहोत. And then what happened? आणि मग काय घडलं. Perhaps they were singing also. काही वेळा कदाचित ते गाणं सुद्धा Perhaps म्हणत they were असतील. praising also. ते त्याची स्तुती सुद्धा करत What a असतील. mighty God we got. की काय आमच्याकडे तो महान परमेश्वर What मिळाला, Jesus we got. की काय येशू आम्हाला But मिळाले. suddenly as the storm पण came अचानक जेव्हा ते वादळ आलं and the waves started beating on the ship, आणि जेव्हा त्या वादळामुळे त्या मचवाला तो धक्का बसू लागला, the way of looking at Jesus changed. की ज्या पद्धतीने येशूकडे बघायची जी काही दृष्टिकोन होता तो बदलला. He doesn't care for us. की तो आता आमची काळजी करत He नाही, is sleeping. तो झोपलेला आहे. Have you ever gone through that feeling that Jesus never cared? तुम्हाला असे कधी त्या अनुभवातनं तुम्ही गेलाय का की येशू ख्रिस्त आता I'm alone. की मी एकटा आहे, Nobody is with me. कुणी माझ्या बरोबर नाही. Hey, can I say something to मी you? तुम्हाला एक गोष्ट सांगू का, Are you listening? तुम्ही ऐकत आहात का. What we have gone through now, आम्ही ज्याच्यात मधनं गेलो आहोत ना, if Jesus wouldn't have been with us now, जर येशू ख्रिस्त आम्हा बरोबर तिथं नसते ना, today we would have died and gone. जर आम्ही आज मेलो असतो आणि गेलो असतो. You don't know what loneliness is काय तुम्हाला माहित नाही की तो एकटेपणा काय असतो. because Christ is with us. कारण येशू ख्रिस्त आम्हा बरोबर आहे. Sometimes we feel empty. काही वेळा आम्हाला ते रिकामं असल्यासारखं We वाटतं, feel Jesus is sleeping. की आम्हाला असं वाटतं की येशू ख्रिस्त झोपले आहे, We feel nothing is की happening. काय आम्हाला असं वाटतं की काहीच घडत We feel नाहीये, this storm. की आम्हाला वाटतं ते वादळ. But let me tell you, पण मला तुम्हाला एक सांगू today द्या, decide that He'll not leave me and forsake कारण me. आज एक निश्चित करा की तो आम्हाला कधी सोडणार नाही, आम्हाला कधी These are my त्यागणार नाही. thoughts, but He is with me. हे माझे विचार आहेत, पण तो माझ्या No बरोबर matter आहे. what goes, He is with me. हरकत नाही, कुठलीही गोष्ट असू दे, तो माझ्या No बरोबर matter आहे. what ups and downs I may go in the life, but I will still believe He is with me. हरकत नाही, मी जीवनामध्ये कुठल्याही खालच्या वरच्या परिस्थितीत चाललो तरी तो माझ्या बरोबर आहे. I will look at Him as He is. मी त्याच्याकडे पाहीन तो जसा आहे तसा. My way looking at Him will not change in a low way, but it will change in a higher way. की माझ्या की तेव्हा कमी प्रमाणात माझ्या त्याच्याकडे बघणं, माझं जे दृष्टिकोन आहे ते कधीच बदलणार नाही, पण त्या उच्च प्रमाणामध्ये माझं बघणं बदलेल. I'm not going to get disturbed with the situation. त्या परिस्थितीमध्ये मी हलून No जाणार matter नाही. how many waves are beating on my ship, but I will not get disturbed because greater is He that is in me than who is in the world. कितीही वारा जरी माझ्या मचवाला धडकत असेल तरी मी बदलणार नाही, कारण महान जो माझ्यामध्ये आहे, महान जो आहे तो माझ्यामध्ये आहे, जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा. They took Jesus as He was, येशू ख्रिस्ताला त्यांनी आहे असं घेतलं and Jesus was as He was, आणि येशू ख्रिस्त आहे तसेच होते. but these people changed. पण हे लोक बदलली. And why they changed? आणि का ते बदलले. You know something I want to tell you? मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. Jesus said, येशू म्हणाले let us go the other side. आपण पलीकडे जाऊया. And as they started going, आणि जसं ते जाऊ लागले, the storm came तो वारा आला and the waves started beating the ship, आणि ते वारा त्या मचवाला धडकू लागलं and they got scared. आणि त्यांना भीती वाटली.
They thought they will die. त्यांना असं वाटलं की ते मरून They जातील, were professional fishermen. की तिथं ते व्यावसायिक होते मच्छी करणारे, Professionally, they said, we cannot be saved. की त्यांना तिथं असं वाटलं की आम्ही वाचू शकणार And नाही. he is sleeping in this आणि situation. ह्या परिस्थितीमध्ये येशू झोपले We आहेत, tried our best. की आम्ही आमचं उत्तम दिलं, We tried our best की आम्ही आमचा उत्तम प्रयत्न केला to save the boat. की ते मचवं वाचवण्याकरिता, But we are failure. पण आम्ही अपयशी And ठरलो. now they are confessing आणि आता ते कबुली देत आहेत that Jesus, की येशू, careless not we are dying. की तुम्हाला काळजी नाही का आम्ही मरत आहोत Let me म्हणून. tell you, my friend, एक गोष्ट सांगू द्या मित्रांनो, careless not we are dying. की आम्हाला तुमची काळजी नाही का आम्हाला की आम्ही मरत आहोत. How can you die when Jesus is with की you? कसं तुम्ही मरू शकता जेव्हा येशू तुमच्या बरोबर आहे. Jesus says, I have come that you may have life and life abundant. येशू म्हणतो मी आलोय कारण तुम्हाला जीवन दिलं आणि ते विपुलतेचं जीवन दिलं. Whatever ups and down you go, how can you की die? कसंही कुठल्या खालच्या वरच्या परिस्थितीत जात असेल कसं तुम्ही मरू Am शकाल. I talking to somebody मी who कुणाशी says, बोलत आहे का I will not die but live की मी कधी मरणार नाही पण मी जगेन and declare the glory of आणि God? घोषणा करेन परमेश्वराच्या त्या गौरवाची. I will not live just like that, but I will live to declare. मी असंच जगणार नाही पण मी असं राहीन घोषणा करण्यासाठी. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे Am I का, talking to मी कुणाशी somebody? बोलत आहे You का. will not live but live happily. तुम्ही फक्त जगणारच नाही पण आनंदी रीतीने जगणार Turn to आहात. somebody and say happily. कुणाकडे तरी वळून सांगा आनंदी रीतीने, Happily. आनंदाने. Hallelujah. Praise the Lord. Yes. Jesus said, let us go येशू म्हणाले या आपण to जाऊ the other side. पलीकडच्या बाजूला. Let me tell you something. मला तुम्हाला एक गोष्ट When सांगू God calls you, God calls you for the complete. की जेव्हा देव तुम्हाला बोलवतो ते पूर्णत्वतेसाठी बोलवतो. God sees देव पाहता end from the beginning. की जो शेवट आहे तो पहिल्यापासून. हालेलुया. You know, when Bible say your days are numbered, की पवित्र शास्त्र जेव्हा म्हणतो की तुमच्या जे दिवस आहेत त्याची गणना झालेली आहे. numbered means it's not like the 1, 2, 3, now 15, 10, now 20, now 30, now 15. It's not like that. की 1, 2, 3, 10, 50 असं नाही. God has numbered your day from the end to the की beginning. देवाने तुमचे जे काही दिवस म्हणजे आहेत ते तुमचे शेवटपासून. शेवटचे दिवस पहिले होते देवाचे. हालेलुया. 7 दिवस शेवटचा होता. पण मनुष्याला बनवल्यानंतर मनुष्याचा कोणता होता? पहिला. हालेलुया. That's why Bible says your end is expected well. कारण पहिल्यापासून अंत पहिले मोजलेला आहे. हालेलुया. I will sing. तुम्ही ऐकत आहात का. Let us go to other side. या आपण पलीकडच्या बाजूला Your जाऊ. other side. तुमची जी When पलीकडची God बाजू, calls you, जेव्हा देव तुम्हाला God does बोलवतो, the perfect job. देव एक परिपूर्ण काम करतो. He said, let us go to other तो side. म्हणाला की आपण या पलीकडच्या God बाजूला has जाऊ. not called you for weaker side. की जर देवाने तुम्हाला त्या कमकुवत बाजूसाठी God नाही has बोलवलं. not called you that you may drown. की देवाने तुम्हाला बोलवलं नाही जेणेकरून तुम्ही बुडून जाल. God has not called you for small की things. देवाने तुम्हाला छोट्या गोष्टीकरिता बोलवलं नाही. God has not called you. देवाने तुम्हाला My बोलवलं God, नाही. this is God who has called की you. देवाने तुम्हाला बोलवलेलं आहे. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का. This is God who has called you. जेव्हा देवाने तुम्हाला बोलवलं आहे He has called you for something big. की त्यांनी तुम्हाला कुठल्या तरी मोठ्या कार्यासाठी Tell बोलवलं somebody आहे. something big. कुणाकडे तरी वळून सांगा की मोठ्या I'm called to be कार्यासाठी a something big. मला बोलवलंय मोठी गोष्ट करायला. You know how I believe? की कसं मला कसं विश्वास पटला. Because you don't believe. कारण तुम्हाला विश्वास नाहीये. परमेश्वर जब करने वाला है कुछ तो बड़ाई करने वाला है. उसने इब्राहिम को बोला, इब्राहिम तेरे बाप का घर छोड़, तेरा घर छोड़, तेरी जगह छोड़, तेरा नातेवाईक को छोड़ और तू मेरे पीछे आ. क्या मिलेगा मेरे को? इब्राहिम तू ये सब छोड़ के आ, मैं तेरे को एक बड़ा राष्ट्र बनाने वाला हूं. हालेलुया. मैं तेरे को बड़ा राष्ट्र बनाने वाला हूं. किसी को परमेश्वर ने बुलाया बड़ा राष्ट्र बनाने के लिए. परमेश्वर ने तुमको आशीर्वाद दिया है. दुनिया में सब परमेश्वर ने तुम्हारे लिए किया है. इट इज फॉर यू. हे तुमच्या करता आहे. ही सेड, अब्राहम तो म्हणाला अब्राहम कम. ये.
I want to make you a great nation. मला तुला एक महान राष्ट्र बनवायचं. Great nation. महान A राष्ट्र, big nation. हे मोठं You राष्ट्र. have a big call. तुमच्याकडे मोठं Don't पाचारण आहे. compromise in your life. कुठल्याही तुमच्या No जीवनामध्ये matter तडजोड करू what you नका. go, remain in your mind. हरकत करू हरकत नाही की तुम्ही I तुमच्या am परिस्थितीत जा. called to do something big. मला पाचारण I झालं की am मोठ्या called गोष्टी to be बोलायचं. a great nation. की मी एक महान राष्ट्र होणार आहे. Abraham blessings are my blessings. अब्रामाचे आशीर्वाद हे माझे आशीर्वाद No आहेत. storm will drown me because he wants to take me to the other side. कुठलंही वादळ मला बुडवणार नाही, कारण त्याला मला पलीकडच्या बाजूला घेऊन जायचं आहे. It depends who's taking you. हे अवलंबून आहे कोण तुम्हाला घेऊन जात आहे. Who's taking your की family. कोण घेऊन जात आहे तुमच्या परिवाराला. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे It का? depends who's taking हे you. अवलंबून आहे कोण तुम्हाला घेऊन जात आहे. कौन लेके जाता है वो महत्व का है. Am I talking to somebody today? हालेलुया. He said, let us go. तो म्हणाला आपण जाऊयात अरे पलीकडे. कौन सी स्टॉर्म, कुठलंही वादळ, कौन सा तूफान मेरे को डुबा सकेगा जब वो मेरे को लेके जा रहा है. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. आज सब तूफानों से कह दो कि मुझे मेरा नाव चलाने वाला मिल गया. हालेलुया. अब क्या डरना है. अब क्या डरना है. जीवन के अंदर से क्या डरना है. हालेलुया. हालेलुया. ये जीवन को अंदर से चलाने वाला मेरे को मिल गया. मेरी ढूंढने का अंत हो गया. अभी मेरे को मिल गया है. जब से वो मेरे को मिला, मेरी नाव जो डूब रही थी, वो नाव के अंदर जब वो आ गया, 21 साल का था, आज 42 इयर्स, आज तक वो नाव डूबी नहीं है. हालेलुया. आज तक परमेश्वर ने आशीर्वाद दिया है. तुम्हारी नाव नहीं डूबेंगी, तुम्हारा घर नहीं डूबेगा, तुम्हारे बच्चे नहीं डूबेंगे, तुम्हारे को कभी कमतरता नहीं होगी. परमेश्वर के आशीर्वाद होंगे. तुम्हारा बाहर जाना आशीर्वाद रहेगा, तुम्हारा अंदर आना आशीर्वाद रहेगा, तुम्हारे टेबल के ऊपर खाना रहेगा, तुमको तकलीफ नहीं होगी. जो गांव के अंदर तू काम कर रहे थे, काम में मैं बरकत दूंगा, परमेश्वर बोलता है. तेरे को इज्जत दूंगा वो गांव के अंदर. क्यों? कि मेरे नाम के लिए, क्योंकि तूने मुझे स्वीकार किया है. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती ये असो. परमेश्वर का वचन है. ये परमेश्वर का भी वचन है. ये कोई आदमी का नहीं है. ये पास्टर जोशुआ का नहीं है. ये परमेश्वर का है. परमेश्वर बोलता है, तूफान आने दो, कुछ भी आने दो, मैं तुझे लेट अस गो. एक बात बोलूं, जब मैं बोला ना, बड़बड़ मत कर, गपचुप बैठ. ये तू पूरा करने वाला नहीं, मैं पूरा करने वाला हूं. Jesus said, let us go to the other side. येशू म्हणतो की या आपण पलीकडच्या बाजूला When जाऊ. Jesus said, let us go to the other side, तेव्हा येशू म्हणतात की आपण पलीकडच्या बाजूला he जाऊ. looked at other की side. त्यांनी तो पलीकडची बाजू पाहिली Has a आहे. territorial blessing. की जसं ते क्षेत्रीय तो Has a आशीर्वाद, territorial की deliverance. जसं तो क्षेत्रीय ती सुटका, For the disciple having the territory of that area. की त्या शिष्यांसाठी की ते संपूर्ण तो क्षेत्र त्या God has a त्यांच्यासाठी. territory for you. देवाकडे तुमच्यासाठी ते संपूर्ण क्षेत्र God विभाग is आहे. saying the big की territory. देव तुमच्याकडे तो संपूर्ण क्षेत्र किंवा तो मोठा विभाग You बघत are आहे. looking at guntas. God has the acres for you. तुम्ही फक्त गुंट्याकडे बघता, देवाकडे तुमच्यासाठी एकर आहे. Am I talking to मी somebody? तुम्ही कुणाशी बोलत Am I आहे talking का? to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? God has acres for you. तुमच्याकडे देवासाठी तुमच्याकडे एकर्स आहे. This disciple did not know what is the other की side. त्याच्या शिष्यांना माहित नव्हतं की पलीकडच्या बाजूला काय होतं ते. All the territorial की blessing. संपूर्ण ते क्षेत्राचे ते आशीर्वाद. Because there is a territory कारण तर तिथं असं क्षेत्र आहे, that was captured by the legion. कारण तिथं त्या मोठ्या लोकांनी त्याच्यावरती सत्ता घेतली होती. Legion of Satan. की त्या सैतानाने त्याच्यावरती सत्ता मिळवली होती. And they wouldn't allow anybody to come. आणि ते तिथं येऊ देत नव्हते त्यांना. But Jesus said to disciple, पण येशू ख्रिस्त त्यांच्या शिष्यांना म्हणाले, hey, come. Turn to somebody, come. कोणातरी वळून सांगा, ये I'll take you to the other side to give all that territory to you. की मी तुम्हाला त्या पलीकडच्या बाजूला घेऊन, जेणेकरून त्या सर्व गोष्टी तिथल्या तुम्हाला मिळतील. He told Abraham, त्यांनी अब्रामाला सांगितलं come out. की बाहेर ये, I'll take you to the other side की मी तुला त्या पलीकडच्या बाजूला घेऊन जाईन and make you a father of nations. आणि मी तुला तो राष्ट्रांचा पिता बनवीन. Did God do that? देवाने तसं केलं का? Did God do that? देवाने तसं केलं का? Did God take them to territorial? की देवाने त्यांना त्या क्षेत्रीय भागात नेलं का? Did the storm drown them? की त्या वादळाने त्यांना बुडवलं का? That will not happen.
ते घडणार नाही तसं. Jesus has come in your life and he has told you, let us go the other side. येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आलेत आणि ते आता म्हणतात की आपण पलीकडच्या बाजूला And जाऊ. this is Jesus' duty to take care of you. आणि येशू ख्रिस्ताची ती जबाबदारी आता तुमची काळजी He will घेण्यासाठी take care of you. He will take care of your children. की हो तर येशू तुमची काळजी घेतली तो तुमच्या मुलांची काळजी घेईल. He cares for you. की तो तुमच्यासाठी काळजी करतो. Don't understand? Say, he cares for me. कुणाकडे तरी वळून सांगे की तो माझ्यासाठी काळजी God करतो. cares for me. की देव माझ्यासाठी काळजी करतो. If God does not care, that day the sun will not rise. की जर देवाने त्या दिवशी माझी काळजी केली नाही तर त्या दिवशी सूर्य उगवणार If नाही. God does not care, then blessing will not come. की जर देव काळजी करत नाही तर कुठलाही आशीर्वाद येणार नाही. Food in your house is God cares for की you. जे अन्न तुमच्या घरामध्ये आहे ते देव तुमची काळजी करतो Strength म्हणून. in your life is God cares for जे you. बळ तुमच्या जीवनामध्ये आहे कारण देव तुमची काळजी करतो. Joy in your life, God cares for you. आनंद तुमच्या जीवनामध्ये कारण देव तुमची काळजी करत आहे. Protection and blessing upon your children, God cares for you. संरक्षण आणि ते आशीर्वाद तुमच्या मुलांवरती कारण देव तुमची काळजी करत Don't आहे. listen, say, God cares for me. कुणाकडे तरी वळून सांगा की देव माझी काळजी करत आहे. God cares for me. देव माझी काळजी करत He आहे. cares for you. की तो तुमची काळजी घेत आहे. Don't listen, say, my future is made. कुणी तुम्हाला सांगून सांगा की माझं भवितव्य बनलेलं आहे. I may struggle now, but I am going through. की मी आज फक्त संघर्ष करत आहे पण मी आज त्यातून जात आहे. I may not see, मी ते पाहू शकत but the नसलो other side पण जे पलीकडच्या बाजूला आहे ते is waiting for me. ते माझ्यासाठी थांबलं आहे. Turn to somebody and say, I will make it. कुणाकडे तरी वळून सांगा की मी ते करणार आहे. Say, I will make it. मी ते करणार आहे. God is there. देव आहे तिथे. I will make it. मी निश्चितच ते I करणार. know God's plan. मला माहिती आहे देवाचा I उद्देश. know He is taking me. मला माहिती आहे तो मला I'm घेऊन not चाललाय. going on my own way. मी माझ्या स्वतःच्या I'm not मार्गाने making चाललो my नाही. plans. मी माझे उद्देश करत I'm नाहीये. going in His plan. मी त्याच्या उद्देशामध्ये And चाललो He will make it. आणि तो ते घडवून आणणार. You know, the territorial blessing. की जो क्षेत्रीय किंवा विभागीय आशीर्वाद. Jesus said, let us go to other side. येशू म्हणाले या आपण पलीकडच्या The बाजूला other side was the territorial की blessing. पलीकडची जी बाजू होती ती विभागीय किंवा They did क्षेत्रीय not आशीर्वाद know होती. where He's taking. की त्यांना माहित नव्हतं ते त्यांना कुठे घेऊन जात होते. Like people came out of Egypt. की जसं लोक त्या मिस्र देशातनं They बाहेर didn't आले, know where He's taking. त्यांना माहित नव्हतं की ते त्याला कुठे They're घेऊन जाणार fighting आहे. and arguing. की ते तिथं भांडण करत होते आणि वाद They didn't want लागले. to change. त्यांना बदलायचं नव्हतं. They could not believe God ते देवावरती विश्वास ठेवू शकले for नाही. big things, मोठ्या गोष्टी करीत for great things. की मोठ्या महान गोष्टी Many करीता. people, because they did not believe God for big and great things, they died. की पुष्कळची लोक त्यांनी देवावरती महान गोष्टीसाठी किंवा मोठ्या गोष्टीसाठी विश्वास ठेवला नाही And they म्हणून ते remained मरण there. पाहिले And they remained there. आणि मग ते तिथेच राहिले. They could not believe Jesus as they took Him. की जसं ते विश्वास नाही ठेवू शकले की येशू ख्रिस्ताने जसं त्यांना घेऊन गेले. In all the storm, आणि सगळ्या त्या वादळामध्ये all the storm, सगळ्या वादळामध्ये they forgot the promise of God. की ते विसरून गेले देवाचं ते अभिवचन That Jesus was taking them. की येशू ख्रिस्त त्यांना घेऊन जात आहे. Jesus said, let us go. की येशू म्हणाले या आपण जाऊयात. You know, that man said, की तुम्हाला माहिती आहे तो that मनुष्य म्हणाला. centurion man said to Jesus, की तो शताधिपती मनुष्य येशूला म्हणाला you speak the word. फक्त तुम्ही शब्द बोला. You know, word that comes out of your mouth is going to make a great difference in my life. की जो शब्द तुमच्या किंवा जे वचन तुमच्या मुखातनं बाहेर येईल ते माझ्या जीवनामध्ये खूप गोष्टी बदलेल. I will take that word and going to believe for healing for my daughter and my servant and all. की मी जो शब्द किंवा ते वचन घेईन आणि मी त्या विश्वास ठेवीन त्या आरोग्यासाठी माझ्या मुलीकरिता किंवा माझ्या त्या सेवकाकरिता. You speak the word. तुम्ही फक्त वचन बोला. You know, that's what happened. की तेच तिथं घडलं. That's what happened. They forgot the word of Jesus. की तिथे विसरून गेले येशू ख्रिस्ताचे ते वचन किंवा शब्द. They forgot to tell the storm. की ते म्हणायला विसरले त्या वादळाला Storm. की वादळा ये नाव जो चला रहा है वो हम नहीं है, वो परमेश्वर का बेटा है. हालेलुया. They forgot ते विसरून गेले and they lost. आणि ते गमवून Many बसले. times we forget. पुष्कळशा वेळा आम्ही विसरून जातो. God called me आणि ते शब्द घेऊन let's go to the other side. आणि मी ते शब्द घेऊन मी गॉड में परमेश्वर ने बोला चल अपन पुणे को जाएंगे. माय 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 वो तुमको अकेला कभी नहीं छोड़ेगा. इससे लेट अस गो. तो म्हणतो या आपण जाऊयात. He said, let us तो go. म्हणतो या आपण He जाऊयात. didn't say, you all go. तो म्हणाला की तुम्ही जा I will follow you. मी तुमच्या मागे येईन. Some people will leave you half the way. काही लोक तुम्हाला अर्ध्यातनच सोडून जातील. Some people will not stand. काही लोक उभे राहणार नाही. But he said, let us go. तर तो म्हणतो या आपण जाऊयात. Let us go. या आपण जाऊयात. He is telling you. तो तुम्हाला सांगत He आहे. saved you. त्याने तुम्हाला वाचवलं Now आहे. he is telling you. आता तो तुम्हाला म्हणत Let आहे us go. या आपण जाऊयात. He is, हालेलुया. he is with us.
तो आमच्या बरोबर He आहे. will not leave you alone. तो तुम्हाला कधीही He सोडणार will not नाही. forsake you. तुम्हाला कधीही त्यागणार नाही. No storm, कुठलंही वादळ, every storm realize प्रत्येक वादळ जाणीव होईल that He is with you. की तो तुमच्या बरोबर आहे. Come out of the flesh and get into की spirituality. या देहातनं तुम्ही बाहेर या आणि त्या अध्यात्मामध्ये जावा. You know, He didn't only He didn't only commanded a storm, त्यांनी फक्त वादळाला आज्ञाच केली नाही, but He calmed the पण त्यांनी waves. लाटा पण शांत केल्या. कधी कधी आम्ही आत्म्याला बोला ना जो धमकवतो. कधी कधी आम्ही आत्म्याला धमकवतो, पण परिस्थितीला पण शांत करायला पाहिजे. ऐकलेच नाही. आम्ही आत्म्याला धमकवतो, सैताना येशूच्या नावाने बंद टाकतो तुला, आणि परिस्थितीला आम्हीच खळवतो. येशू ख्रिस्तानी आत्म्याला बांधलं, शांत केलं, धमकावलं, काढलं, आणि परिस्थिती आणि स्टॉर्मला सांगितलं बी काम, की शांत हो. तुझ्या शब्दामध्ये सामत आहे. हालेलुया. बी काम. जे तुम्हाला त्रास देते ना, आज त्याला सांगा शांत हो आणि शांत बस. जर शब्दाने वादळ थांबत असणार, शब्दाने मेलेला मनुष्य बाहेर येत असणार, शब्दाने जर लाटा थांबत असणार, शब्दाने जर 5,000 लोक 5 भाकरीतून खाऊ शकत असणार, तर ते शब्द आमच्या मुखात किती सामर्थ्यवान आहे. काय ते शब्दाने तुमची परिस्थिती बदलणार नाही का? काय ते शब्दाने तुमचे त्रास जाणार नाही का? काय ते शब्दाने सैतान पळणार नाही का? ते शब्द देवानी तुमच्या तोंडात ठेवलेला आहे, आणि ते शब्द बोलू लागा. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 आठवण द्या मला पुढचे आठवडे. शब्द, वर्ड, शब्द, how we can use word. कसं आपण शब्दांचा उपयोग करू शकतो. You know, your world is in your mouth. तुमचं जे जग आहे ते तुमच्या मुखामध्ये आहे. If you change your word, you can change your world. जर तुम्ही तुमचे शब्द बदलले तर तुम्ही तुमचं जग बदलू शकता. Are you listening? If you change your word, you change the world. जर तुम्ही तुमचे शब्द बदलले तर तुम्ही तुमचं जग बदलू You शकता. can't change whole world, but you can change your world. तुम्ही संपूर्ण जग बदलू शकत नाही, पण तुम्ही स्वतःचं जग बदलू शकता. Change world. उनके साथ दूसरे भी बोट थे. तुमने सुना वो बोट गिरे कि कुछ भी नहीं, उनको कुछ नहीं हो गया. क्यों? शैतान को मालूम था ये सब बोट कुछ नहीं करेंगे, ये खाली काय के लिए आ रहे हैं, क्या जरूरत के लिए. इसने चमत्कार किया था, इसके पीछे आ रहे, ये सब विश्वास ना रहे, लेकिन ये शिष्य है. हालेलुया. मेनी थिंग विल हॅपन टू यू, आणि लोक पूछेंगे असं तुझ्या बरोबर का, तसं का, तसं का. जो किती मस्त दिसतं, बघते बोट, बघते बोट, बघते बोट. थांब, किसी को रुक भाई, रुक, अभी पिक्चर बाकी है. Am I talking to somebody? मी कोणाशी किसी बोलत आहे को का? रुक भाई, रुक, अभी पिक्चर बाकी है. आई एम गोइंग थ्रू, मी त्याच्यातनं पार होत आहे, बट वेर आई एम गोइंग टू, पण मी जिथं चाललो आहे. ये सब बोट टिकने वाले नहीं वहां पे. हालेलुया. किसी को ले बोट सब टिकने वाले नहीं, आधे में से खच्ची हो जाएंगे वो. वो वहां पहुंचे भी तो उनका कुछ फायदा नहीं. यीशु कृष्ण ने बोला निकल जाओ इधर से. यस, ये तो हमारे जैसे लोग हैं जो प्रभु ने टिका के रखा है. एंड मे गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला मे आशीर्वाद बी करो. स्ट्रॉन्ग. व्हाट आई एम टेलिंग यू इज लाइफ. मी जे काय तुम्हाला सांगत आहे ते जीवन आहे, दैट गॉड मे ब्लेस यू. की जेणेकरून देव तुम्हाला गॉड मे आशीर्वाद करो. स्ट्रेंथन यू. देव तुम्हाला बळ देऊ. मे यू रियलाइज तुम्हाला जाणीव हो योर कॉल इज हायर. की तुमचं पाचारण उंच टर्न टू आहे. सेंस माय कॉल इज कुणाकडे हायर. तरी वळून सांगा की माझ्याकडे मोठं पाचारण आहे, माय कॉल इज हायर. माझं पाचारण उंच आहे, एंड एवरी वेव विल टेक मी हायर. आणि प्रत्येक लाट ती मला वर घेऊन जाईल. Every wave will take me higher. प्रत्येक लाट ती मला वर घेऊन जाईल. Every wave will take me higher. प्रत्येक लाट ती मला वर घेऊन जाईल. That wave is fearful for people. की त्या लोकांसाठी ती लाट भीतीदायक That अशी wave आहे, is to drown for people. की लोकांसाठी ती लाट बुडवण्याकरिता आहे, But the same wave पण ती तेच लाट will take me higher. मला उंच घेऊन जाईल. God wants to show the world, देवाला त्या जगाला दाखवायचं आहे this is my chosen. की हे माझे निवडलेले This आहे, is my call. हे माझे पाचारण झालेले And आहे, God shall bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित May you करेल. be happy and blessed. तुम्ही आशीर्वादित आणि आनंदी May you होईल. possess the territory. की तुम्ही ते विभाग तुम्ही ते विभाग May you मिळवा. territory in acres. की ते विभाग तो एकरामध्ये May you
may you possess the business. की तुमच्याकडे तो व्यवसाय तुम्हाला मिळेल, May you possess the business in big amount. की मोठ्या त्या रकमेमध्ये तुम्हाला तो व्यवसाय मिळेल, May you possess your children has a shining light. की ते जे तुमचे लेकर आहेत ते प्रकाशणाऱ्या ताऱ्याप्रमाणे हो, This word has power. की ह्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. If you don't know, you will realize sometime. की तुम्हाला आता माहित नसेल तर तुम्ही काही वेळा तुम्हाला The जाणीव word that is coming from pulpit, की जे व्यासपीठावरनं वचन येतं, that word God has kept life for you. की जे त्याच्या वचनाद्वारे देवाने तुमच्यामध्ये जीवन दिलं आहे, That your life, की जेणेकरून तुमचं जीवन, let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, 30 days a month you work for your officer boss. की ते 30 दिवस महिन्यातले तुम्ही त्या तुमच्या ऑफिस मधल्या बॉस साठी काम करता. You will not be blessed how much one word from here will change your की destiny. तिथं तुम्ही आशीर्वाद होणार नाही, पण एक वचन ह्या व्यासपीठावरनं तुमचं भवितव्य बदलेल. क्योंकि यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात वह पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके रोटी तोड़ी और कहा, यह मेरी देह है जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए यही किया करो। इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, यह कटोरा मेरे लहू में नई वाचा है, जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए यही किया करो। क्योंकि जब कभी तुम यह रोटी खाते और इस कटोरे से पीते हो तो प्रभु की मृत्यु को जब तक वह न आए प्रचार करते हो। Let us bow our head and pray. अब हम सजदे में सर झुकाए। Father, in Jesus' name, पिता यीशु मसीह के नाम we से thank you for this bread and thank you for this wine. हम धन्यवाद देते हैं इस रोटी के लिए प्रभु और इस दाखरस के लिए This bread represent your body was broken for us, कि प्रभु ये रोटी दर्शाती है प्रभु आपका जो शरीर है वो टूटा गया प्रभु हमारे and this लिए, wine represent your blood was shed for us. और ये दाखरस दिखाता है प्रभु कि आपका लहू बहाया गया हमारे We लिए। ask you, Master, प्रभु हम आपसे मांगते हैं as we participate, कि जैसे हम इसमें शामिल होते let हैं every person कि प्रभु हर एक व्यक्ति have a revelation of this Lord table और इस प्रभु इसको मेज का प्रभु उस हर एक व्यक्ति को प्रकाशित वाक्य and मिले bless every life. और प्रभु हर एक जीवन पर Forgive आशीष and बने। forget all the shortcomings. प्रभु सारे खामियों को प्रभु माफ कर देना I प्रभु। pray, Master, और प्रभु मैं प्रार्थना करता हूँ reconcile every कि person, प्रभु सबका प्रभु समेट करना प्रभु, forgive every person, प्रभु सबको माफी देना and bless every और person, सबको प्रभु आशीषित करना and let you be और glorified. प्रभु आपको सारी Heal महिमा every मिले। sick person. हर एक बीमार को प्रभु चंगाई देना Lord, as they और participate, प्रभु जैसे वो शामिल होते I हैं pray इसमें, for your healing. प्रभु आपकी चंगाई के लिए Heal प्रार्थना every करते हैं। person. हर एक व्यक्ति को चंगाई Deliver देना, every person. सबको छुटकारा देना, Bless every person. सबको आशीषित करना Let you be प्रभु। glorified and प्रभु magnified. आपको सारा महिमा और सारा गौरव Once again, मिले। we ask फिर you, एक बार मांगते हैं bless प्रभु, this bread and bless this wine. इस रोटी और दाखरस पर प्रभु आपका आशीष हो प्रभु, As you participate, जैसे इसमें हम प्रभु भाग लेते हैं। Lord, let this wine and this bread प्रभु ये रोटी और प्रभु ये not दाखरस bring condemnation but forgiveness and healing to the body of ये Christ. प्रभु मसीह के देह को प्रभु कोई दोष नहीं प्रभु, लेकिन क्षमा और प्रभु सारा आशीष ले आए प्रभु, In Jesus' name, यीशु मसीह के नाम से amen. आमीन। Body of Christ broken for us. यीशु का शरीर हमारे लिए तोड़ा गया। आइए हम सब रोटी लेंगे यीशु के नाम से। यीशु का लहू हमारे पापों के लिए बहाया गया। आइए हम यीशु का लहू के चिन्ह से ये प्याला हम पिएंगे। Now the love of our Heavenly Father, grace of our Lord Jesus, sweet and unbreakable fellowship of the Holy Spirit be with us now and until Jesus, with each one of you. Amen.